दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसतंय, कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। जेपी गावित यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय, तर दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची मागणी त्यांनी केली होती। मात्र शरद पवार गटाकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। भाजप उमेदवार मिहिर कोटेचांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मिहिर कोटेचा निवडणूक लढवत आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केलाय। त्याआधी महायुतीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय, तर मिहिर कोटेचा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील रिंगणामध्ये उभे आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात 25 एप्रिलला 16 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत। या अर्जामध्ये नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप करून अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह दिलं जाणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर 29 एप्रिलला निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे। नंदुरबारचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार गोवाल पाडवींचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे। पाडवींच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवार हिना गावितांनी आक्षेप घेतला होता। माहिती लपवल्याचा आरोप पाडवींवर करण्यात आला होता, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले। या विरोधात भाजप न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांनी नांदेडच्या हातगाव तालुक्यातील त्यांचं मूळ गाव असलेल्या कोहळी इथं मतदान केलंय, तर हिंगोलीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण यांनीही मतदान केलंय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मेट येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी सहकुटुंब मतदान केलं। वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लखन मलिक यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय, तर नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय। त्याचप्रमाणे उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय।